नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण भारतीय डाक विभाग यांच्या अंतर्गत जी डी एसची भरती आलेली आहे, त्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. संपूर्ण PDF विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व भरतींची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. भारतीय डाक विभाग म्हणजेच इंडियन पोस्ट च्या अंतर्गत 10वी पासवर भरती आलेली बघा. तुम्हाला ही भरती माहीत असेलच. ग्रामीण डाक सेवक किंवा ब्रँच पोस्ट मास्टरची ही नोकरी तशी परमनंटच आहे समजा. फक्त टायमिंगचं बंधन, टायमिंग लिमिट थोडं कमी असते. टोटल 28,000पेक्षा जास्त जागा आहेत ऑल इंडियासाठी. आणि क्वालिफिकेशन असेल 10वी पास. तुम्हाला माहिती की ह्याचं फक्त मार्क लिस्ट लागते, मेरिट लिस्ट लागते, जे की 10वीच्या गुणांवर आधारित लागत असते. आता हे जे संपूर्ण PDF आपण बघणार आहोत. अर्ज करण्याची लिंक तसेच PDF लिंक मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही अर्ज करू शकता. त्यांचे जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन कराल त्या प्रकारे तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्यामध्ये डाव्या साईडला तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळेल. वॅकंट पोस्ट या ठिकाणी बघायला मिळतील आणि बाकीचे अनेक्झर्स जे काय असतील ते आपण जाहिरातीमध्ये बघणार आहोत, ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. अर्ज करताना तुम्हाला अर्ज करायची जी डेट आहे ती असणार आहे 30 जानेवारी ते 14 फेब्रुवारी. 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक झाली असेल तुमच्याकडून बायचान्स, ती तुम्ही करेक्शन करू शकता 18 तारखेपर्यंत. तर ह्या महत्त्वाच्या डेट्स आहेत, लक्षात ठेवा. अर्ज करण्याची, पेमेंट करण्याची आणि करेक्शन करण्याची. अर्ज करताना तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करताना तुम्हाला फक्त फोटो आणि सिग्नेचर एवढंच लागणार आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं नाही. फक्त फोटो आणि सिग्नेचर असल्यासोबत तुम्ही अर्ज करू शकता. डाव्या साईडला मी आता म्हटलं की जे वॅकंट पोस्ट आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन वॅकंट पोस्ट या ठिकाणी तुम्ही जर गेला तर तुम्हाला सर्कल आणि डिव्हिजन सिलेक्ट करावं लागेल. जसं की आपलं महाराष्ट्र सर्कल आहे आणि डिव्हिजन, तुमचं जे डिव्हिजन असेल ते कुठलंही डिव्हिजन तुम्ही सिलेक्ट करा. तुम्हाला त्या डिव्हिजनची जागा या ठिकाणी बघायला मिळतील की कोणत्या पोस्ट ऑफिसला कुठलं पद खाली आहे. डाक सेवक असेल, BPM असेल, पगार किती आहे, कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीचं पद आहे, पिनकोड नंबर. जसं की हे जर बघितलं तर NDC दादर HO आहे, त्याला डाक सेवकची पोस्ट आहे, पगार एवढा आहे, कॅटेगरी एवढी आहे आणि लँग्वेज त्याला तेवढी, त्या पदासाठी ती लँग्वेज तुम्हाला जमली पाहिजे बोलायला. तर हे असे पद आहे. ती डिव्हिजन आज तुम्ही जिथनं अप्लाय करणार आहे ते तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला एका सर्कलमधून अप्लाय करायची. नंतर काय शेवट हेल्प डेस्क आहे बघा. या ठिकाणी हेल्प डेस्कमध्ये तुम्हाला जर काय अडचण आली असेल हेल्प डेस्कमध्ये, तर तुम्ही त्यांना फॉर्म भरताना किंवा कुठल्या प्रकारचा तुम्हाला टेक्निकल एरर असेल तर तुम्ही या डिव्हिजन सिलेक्ट करून तुम्ही त्याचा नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट किंवा ईमेल करू शकता. हा पण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा. तुम्हाला जर काय अडचण असतील तर तुम्ही संबंधित डिव्हिजनला कॉल करून विचारू शकता. आता आपण याचं डिटेलमध्ये नोटिफिकेशन बघूयात. जे की पोस्ट आहेत बघा. ब्रँच पोस्ट मास्टर जे की BPM, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर जे की ABPM आणि डाक सेवक अशा पद आहे. ती अर्ज करण्याची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे की तुम्हाला ऑनलाईन प्रकारेच अर्ज करायचा आहे. तुम्हाला एकच रजिस्ट्रेशन करायचं आहे, मल्टिपल रजिस्ट्रेशन करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. जर काय तुमच्याकडून बाय चान्स मिस्टेक झाली फॉर्म भरताना, तुम्ही त्यात सांगितलं आहे तुम्हाला की 18 तारखेपर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता. मग एकच अर्ज भरा, काळजीपूर्वक भरा. मात्र डेट तुम्हाला सांगितलं की 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. करेक्शन करायचं असेल तुम्ही 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीमध्ये तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन करू शकता. या ठिकाणी म्हटलं बघा, रिझल्ट अँड अकोमोडेशन म्हणजे GDS आर नॉट रेग्युलर एम्प्लॉईज ऑफ द डिपार्टमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट अँड देअर इन्व्हेंट्स अलाउन्स अँड अदर एंटायटलमेंट्स. म्हणजे थोडक्यात काय की सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पगारचे असतील किंवा वेतनस्तर असतील हे तुम्हाला ठिकाणी लागू होणार आहे नाही. त्यांनी जो वेतनस्तर तुम्हाला दिलेला आहे त्याच प्रकारे तुम्हाला त्याचे पेमेंट्स किंवा अदर अलाउन्सेस मिळणार आहेत. त्या ठिकाणी दिलं बघा, ज्यांचं सिलेक्शन BPM म्हणून होईल म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर, त्यांनी राहण्याची व्यवस्था स्वतः त्यांनी करायची आहे त्या स्टेशनपाशी. त्यानंतर तुमचे जॉब प्रोफाईल कसे आहे बघा, की ब्रँच पोस्ट मास्टर आहेत त्यांचं डे टू डे ऑपरेशन असणार पोस्ट ऑफिसची. तसंच इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे त्यांचंसुद्धा त्यांना काम करावे लागणार आहे. ब्रँच पोस्ट मास्टरचं जे की ऑफिसमधून काम असेल. मार्केटिंग तुम्हाला जर करायला सांगितलं, प्रमोशन असतील काय कुठल्या योजनेचे, ते तुम्हाला करावे लागतील. फक्त तुमच्या हाताखाली जे स्टाफ असेल म्हणजे काही डाक सेवक असेल त्यांच्या थ्रू तुम्हाला ते करावे लागेल. राहण्याची व्यवस्था तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्या करायच्या आहे. त्याच्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर जे आहे ABPM, त्याचा जॉब प्रोफाईल काय आहे बघा. तुम्हाला सेल्स ऑफ स्टॅम्प किंवा स्टेशनरी, त्यानंतर डिलिव्हरी करायची तुम्हाला
पत्रांची मेलची 2 स्टेपला. त्यानंतर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकसुद्धा काम त्या ठिकाणी बघायचं आहे, मार्केटिंगसुद्धा त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि डाक सेवक जे पोस्ट आहे तिचं तुम्हाला काम माहीत असेल की तुम्हाला पण याचं पत्र वगैरे पोहोचवणं त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. त्यानंतर जे तुमचे अधिकारी आहे ब्रँच मास्टर ते सांगतील हे तुम्हाला करायचं आहे. तुमचं रेसिडेंट जे आहे यांचं असं म्हणणं आहे की ते रिक्वायर्ड टू रेसिड विदिन द डिलिव्हरी ड्युरेशन, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तुमची नेमणूक झालेली आहे ज्या एरियामध्ये तिथं तुम्हाला राहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं जे अलाउन्स आहेत ते तुम्हाला किती दिलं बघा. ब्रँच पोस्ट मास्टरची जी सॅलरी आहे ती 12,000 ते 29,380 आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक यांची 10,000 ते 24,470. म्हणजे काय की तुमची जी सॅलरी आहे स्टार्टिंगला 12,000 असणार आहे, स्टार्टिंगला 10,000 असणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला वार्षिक फक्त 3% वाढ भेटणार आहे. म्हणजे तुमची सॅलरी 12,000पासून सुरू होईल आणि शेवटी जाईल कुठंपर्यंत 29,380. तसेच 10,000पासून जाईल कुठे 24,470पर्यंत. वार्षिक वेतनवाढ 3% होणार. एज लिमिट जे आहे ते 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज एज लिमिटमध्ये करू शकता. त्यानंतर रिलॅक्सेशन जे असेल बघा, तुम्ही SC/STसाठी 5 वर्ष वयोमर्यादेमध्ये शिथिलता आहे, OBCसाठी 3 वर्षाची शिथिलता आहे. EWSला कोणत्याही प्रकारचं एज लिमिटमधून सूट दिलेली नाही, लक्षात ठेवा. क्वालिफिकेशन तुमचं 10वी सांगितलं जातं की 10वी पास असणं गरजेचं आहे. तुमची मेरिट लिस्ट ही 10वीची जी टक्केवारी आहे त्यावर लागत असते. त्यानंतर तुम्हाला कॅम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे, सायकलिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि तिथली लोकल लँग्वेज. हे 3 तुमच्याकडं अदर क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. दिव्यांगासाठी 1% आरक्षण त्यांनी प्रत्येक ह्यामध्ये ठेवलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता सांगितलं अर्ज करण्याची प्रोसेस पण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे बघा PDFमध्ये. सिलेक्शन क्रायटेरिया त्यांनी सांगितलं की तुमचे मेरिट लिस्टवर शॉर्ट लिस्ट केले जाईल 10वीच्या गुणांवर आणि त्या आधारे तुम्हाला पेपर तुम्ही दिले असतील त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलं जाईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं जे टक्केवारी आहे त्या टक्केवारी या ठिकाणी तुम्हाला जर ग्रेड सिस्टीम असेल, पॉईंट सिस्टीम असेल तर ते ॲज इट इज तुम्ही ग्रेड किंवा पॉईंट सिस्टीम टाका. सिस्टीम ॲटोमॅटिक तुमचं पॉईंट किंवा CGPA जे आहे ते ॲटोमॅटिक टक्केवारीमध्ये कन्वर्ट करेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं टक्केवारी नसेल, ज्यांच्याकडं पॉईंट सिस्टीम असेल किंवा ग्रेड सिस्टीम असेल, त्यांनी ॲज इट इज पॉईंट किंवा ग्रेड तुमची तिथे मेन्शन करायची आहे. अर्ज करताना तुम्हाला 10वीचे जे मार्कशीट असेल त्यावर तुमचं जसं नाव आहे किंवा डेट ऑफ बर्थ आहे त्या आधारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर सिलेक्शन कॅन्डिडेटला तुम्हाला मेल किंवा SMS येईल. काय तांत्रिक कारणास्तव मेल किंवा SMS येऊ शकला नाही तर तुम्हाला त्यांनी सांगितले की त्यांची वेबसाईट आहे, तुम्हाला रेग्युलरली चेक करायची आहे, जेणेकरून शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची लिस्ट किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट हे ते वेबसाईटवर पब्लिश केली जाईल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण आपण ती प्रोव्हाइड करू. तुम्ही जर आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन असाल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामची पण लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांचे मार्क जास्त असतील त्या जागेप्रमाणे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या सर्कलमध्ये बोलावलं जाईल ऑफिसमध्ये. त्यामध्ये तुमचे मार्कशीट बघतील 10वीचे, आयडेंटिटी प्रूफ असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, दिव्यांग जे असतील त्यांचं सर्टिफिकेट बघितलं जाईल, EWSमध्ये असाल तर त्याचं सर्टिफिकेट बघितलं जाईल, ट्रान्सजेंडर असेल तर त्याचं सर्टिफिकेट बघितलं जाईल, डेट ऑफ बर्थ प्रूफ जे की आपल्या 10वीच्या बर्थ सर्टिफिकेटवर अवेलेबल असतं. तर तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट जे आहेत हे आफ्टर सिलेक्शन प्रोसेस, आफ्टर शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची लिस्ट लागल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला मग त्या ऑफिसेसला जॉईनिंग देण्यात येईल. ही संपूर्ण प्रोसेस साधारणतः पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये होईल. त्यामुळे तुमचा अंतिम निकाल जो आहे साधारणतः मार्च किंवा एप्रिलमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. आणि याला कोणत्याही प्रकारची एक्झाम नाही, फक्त तुम्हाला अर्ज करायचे. तुमचे 10वीच्या टक्केवारी जेवढे जास्त असतील 90-95 ज्यांना मार्क असतील त्यांचं काम आरामात या ठिकाणी होऊ शकेल. जॉब चांगला आहे अतिशय, काय हरकत नाही जॉब करायला, चांगला जॉब आहे. जॉईनिंग आल्यानंतर तुम्हाला 1 महिन्यात जॉईन करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला वेटिंग लिस्टच्या कॅन्डिडेट्सला त्या ठिकाणी बोलावलं जाईल. त्यामुळे जेव्हा तुम्हाला जॉईनिंगची ऑर्डर येईल तेव्हा लक्षात ठेवा की विदिन अ मंथ तुम्हाला जॉईन करायचं आहे. त्यानंतर आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज भरायचा आहे. अर्ज कसा भरायचा ते पण त्यांनी सांगितलं बघा. स्टेप बाय स्टेप तुम्ही टाकला. मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा तुमच्या स्वतःचा टाका, जेणेकरून तुम्हाला फ्युचर करस्पॉन्डन्स त्यावेळी मिळेल. भावाचा, बहिणीचा, मित्राचा कोणाचाही मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकू नका. नसेल तुमच्याकडे ईमेल ID तर तुमचा काढून घ्या, पण तुमचीच माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड करा. त्यानंतर तुमचं पर्सनल डिटेल टाका, पासवर्ड टाका. तुम्हाला म्हटलं की आता फोटो आणि सिग्नेचर एवढंच अपलोड करायचं आहे. बाकी तुम्हाला काही या ठिकाणी कुठले डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं नाही आहे. पेमेंट जी फी आहे ही ₹100 आहे. जनरल कॅटेगरीतले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आणि महिला असतील किंवा SC/ST कॅटेगरीतले दिव्यांग असतील
त्यांना कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही आहे, म्हणजेच तुम्हाला ॲप्लिकेशन फी ही शून्य आहे. महिला, SC कॅटेगरी, PWD कॅटेगरी यांना कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फी नाही. बाकीच्या विद्यार्थ्यांना ₹100 फक्त ॲप्लिकेशन फी आहे. ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. या ठिकाणी सांगितलं बघा, ॲप्लिकंट कॅन ऑनलाईन अप्लाय 1 or more वॅकंट पोस्ट ऑफ GDS इन ओन्ली वन ऑफ द सिलेक्टेड डिव्हिजन. म्हणजे काय म्हणले बघा, तुम्ही एकाच डिव्हिजनमध्ये अर्ज करू शकता. मल्टिपल पदासाठी करा तुम्ही, परंतु डिव्हिजन तुम्हाला एकच सिलेक्ट करायचं आहे. आणि त्या डिव्हिजनमधील तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे, जे की मराठीसाठी मराठी आहे आणि गोव्यासाठी कोकणी आणि मराठी आहे. फोटोग्राफ आणि सिग्नेचर कशा पद्धतीचं अपलोड करायचं बघा, JPG फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी आणि सिग्नेचरचा पण आहे. साईज पण दिलेला आहे बघा, किती आहे, 20 KB ते 100 KB. तुमचा जर फोटो ब्लर असेल तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट करण्यात येईल. त्यामुळे तुमचा फोटो जो आहे अपलोड करणारा हा आयडेंटिटी साईज किंवा क्लिअर असावा. त्यानंतर तुम्हाला 18 आणि 19 फेब्रुवारी जे सांगितलं की तुम्ही करेक्शन करू शकता विंडोमध्ये तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये. त्यामुळे तुम्हाला तुमचं नाव असेल थोडंफार काय चुकलं असेल, इव्हन तुमची फी जरी काय असेल किंवा तुम्ही महिला कॅटेगरीत नाही किंवा बाय चान्स तुमची फी तुम्हाला कट झाली नसेल किंवा कट केली असेल ऑटोमॅटिक, त्याचं पण तुम्हाला इथे करेक्शन करण्याचं ऑप्शन अवेलेबल होणार आहे. हे लँग्वेज आहे बघा, आता सांगितलं मी की तुम्हाला लोकल लँग्वेज आपल्या इन जनरल तुम्हाला माहिती की तुम्हाला मराठी येते सगळ्यांना, तुम्हाला 10वीच्या वरती विषय तुमचा असेल तर लोकल लँग्वेज तुम्हाला तिथं आले पाहिजे, कारण की तुम्ही तिथं काम करणार आहात त्या स्थानिक क्षेत्रामध्ये. त्यामुळे तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज ही आलीच पाहिजे. आता बाकी खाली जे अनेक्षर आहेत ते तुम्हाला त्या चालू प्रोसेसमध्ये तेच तुम्हाला भरून द्यावे लागतील. आता तुम्हाला याची काही गरज नाही. फक्त तुमचे जे सर्टिफिकेट असतील, कास्ट सर्टिफिकेट, त्याचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा फॉर्मॅट आहे हा. त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट असेल SC ST OBC EWS त्या फॉर्मॅटमधलं असलं गरजेचं असणार आहे. त्याचं फॉर्मॅट त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही ऑलरेडी हे काढलं असेल, त्याचा सेम फॉर्मॅट आहे. बाकीचे जे अनेक्षर आहेत हे त्यांनी बाय प्रोसेसमध्ये तुमच्याकडून ते भरून घेतील आफ्टर किंवा त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. तर ही जाहिरात आहे. बऱ्याच पोस्ट आहेत माझ्यासाठी सुद्धा. तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी 100% अर्ज करा. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क जास्त आहेत, खास करून लेडीज असतील 90-95% ज्यांना जॉबची गरज आहे तात्पुरत्या स्वरूपात, त्यांसाठी हा तो उत्तम जॉब आहे. त्यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील, काय अजून काय कळालं नसेल कन्सेप्ट, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा अर्ज करताना जरी काय अडचण आली कमेंट करा, तुम्हाला त्याचा रिप्लाय 100% दिला जाईल. तसेच तुमचे जे काही नातेवाईक असतील किंवा मित्र असतील त्यांचं 10वी क्वालिफिकेशन झाले, ज्यांना मार्क जास्त आहेत, त्यांना जॉबची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.